और धुना आहे बापा हे बुडी मावर धुनाच कामी बस राहते अंगुंडी मुद्दाम करते काय माहित भान बारा एक आणि एक वाजते म्हटलं अशा वेळेस उन्हाळ्याच्या वेळेस वाटते का बरोबर धुणं झालं पाहिजे कवाई आंघोळ व्हायची आहे का कर लवकर लवकर आंघोळ वाटलं तुमची आंघोळ झाली असेल लवकर लवकर धुणं आपटून घेतो नेहमीच नाही बा तुमचं लवकर लवकर आंघोळ नाही करत तुम्ही कावा नीता राप टाकून राहिली का मावर राप टाकून राहिली का सरकी बोलली तुम्हाला राबच वाटते का राबच वाटते का म्हणणार नाही का तुम्हाला तुम्हाला समजत नाही का 12:30 वाजले तरी तुम्हाला धुणं धुवा लागते बा दुसऱ्याले याचा काही अंदाज नाही का तुम्हाला त्याच्या बसलेच नसता कधी पाहिलं तर आंघोळ करायला का होते लवकर लवकर आंघोळ करून घ्या दुसऱ्याला मोकळे करून टाका हे तर आहेच नाही मुद्दाम दुसऱ्याला आठवून आठवून धरता हो मी बसलीच राहतो बाहेरचे अगोचे काम कोण करते बाहेरचं अंगण झाडाचं लागन तर नेट लागते ना इथं मावर राप टाकून राहिली का तू इथं राप टाकून राहिली काय घरातले काम करतात चार तर मोठी दुसऱ्यावर गाजून राहिली सारखी बोलत जा माझ्यासोबत शिकवलं का मुजऱ्या करणं हे शिकली का तिथं जाऊन मुजऱ्या करणं म्हणून तर म्हणून राहिले वरून तुम्ही अशाही म्हणून राहिले तिथून आली म्हणजे काय आमचे माय बाप का थेच शिकवते का आम्हाला थेच शिकवते तुम्हाला असं वाटतं तुम्ही शिकवत असाल तुमच्या पोरीले मा पोरी गिरीले शिकवताना तुला काय दिसली काय म्हणून राहिली वर तोंड करून चांगली बोलणं जराशी माणुसकीत बोलणं नाही राहू द्या आता स्वतःच्या वेळेवर आलं बोललं जीवार येते मग कशा पोरी घेऊ बसा दीड घंटे दोन घंटे मारतं कुचबुच कानापाशी करता दोघी मायली की एकीमेकीच्या आणि मार सांगताना पोरीले स्वतःचा पोरगा बैल म्हणते असं असते जवाई लागून मुठीत राहायला पाहिजे असं वाटते तुम्हाला मला वाटतं बाबा भांडणं या दोघीचे काहीच करावं काय म्हणजे आता काही 1-1.5 घंटा सरत नाही यायचं दोघीचं आणि बोललं तर काही आपल्या मनात ऐकत नाही ना आपलेच काढून ठेवते नटत आमचा जवाई मुठीत राहायला पाहिजे म्हणून तुम्ही जास्त मान पोराले बैल बनवून ठेवला बैल बनवून ठेवला म्हटलं त्या तुम्हाला तुमचं पोरगं बैल दिसते स्वतःच काही अक्कलच नाही असं समजता तुमच्या पोराले लागून मामताने एक गोष्ट नाही ऐकत म्हटलं कानावर नाही घेत नाही गोष्ट घ्याले आणि तुम्ही म्हणता का माय बैल आहे बैल असता तर आतापर्यंत अलग घेऊन निघाली नसती मी नवरा बैल आहे का तुमचा जवाई बैल आहे ते पा पहिले बात काढलं पुरी बात काढाले मोठ्या चालल्या इथं मल्ले शिकून राहिल्या राहू द्या नितटले मा जवायचं काय हे करून राहिली मा जवायचं नाव काय करून राहिली घरचं भांडण तिकडे काय नेऊन राहिली चालली कुकडच्या कुकडे बोलाले पाहिजे ना तुमची बोलाची चव पाहिजे ना तुमची नितटली जसं चांगला नित्या म्हणताच नाही येत तुम्हाला आहे ना मग दुसऱ्याला बोललं नाही शिकवताना तुम्ही ते सुनील अशी बोलते ते सुनील तशी बोलते आपला पाय ना अंधार आपण कसं बोलून राहिलो हे नाही दिसत स्वतःच्या डोळ्यातले फेदळले दिसत दुसऱ्याचा चालल्या मोठ्या काळाले म्हणतो का कधी तुम्हाला किती काही राग आला तरी शांती गिनती म्हणतो का मग ऐकलं का कधी एका शब्दानं ऐकलं का म्हटलं असं आमच्या तोंडातून शब्द आम्ही आमच्या मर्यादेच्या पळायला जात नाही आमच्या आईबाबाचे संस्कारच तसे आहे असं बोलू नये म्हणून राहू दे ना बोलू नको ना बोल नको जेव्हा पाहिलं तेव्हा बोलू नको स्वतःवर आलं म्हणजे माहित पडते राहू दे बोल नको मग स्वतःवर आल्यावर कशी ताता मामा करतात मग कशी बोलतं आता मी बोलून राहिली तुले वाईट सारखी वाटून राहिली वाटून राहिलं ना तुले बस आहे बापा आपण सर काही म्हणा राहू द्या म्हटलं तर आपल्यावरच फिरली म्हणजे काय बाबा तू तशी करतो आपलीच आपल्या हाताला काढून घे ना काय बोलायला पुरत नाही यायच्याच म्हणतात दोघी सासू नाहीच्या काय आज बोलली तर बोलली माया जवायले सांगून ठेवतो तुले माया जवायले बोलायचं म्हटलं बैल गिल तुले कोण अधिकार नाही त्याला म्हटलं मा जवायले बैल गिल म्हणाचा तुमच्या जवायले बोलायचं नाही अधिकार नाही आहे मला समजते अधिकार नाही पण माझ्या नवऱ्याला बैल गिल करायचा तुम्हाला अधिकार लय अधिकार दिला म्या म्हणत जा 3 टाइम बैल ते मस्त वाटते स्वतःच्या पुराचा काही इज्जत नाही जवायची भली मोठी इज्जत आली तुम्हाला मा नवऱ्याची किती वेळा काढून ठेवता बैल माणसाला का बेकार नाही वाटत का मला का बेकार नाही वाटत असेल काय नवऱ्याला असं म्हणतात तो पण लय सरळ वागली मला असं वाटतं काय बा जाऊ द्या बा सरळ वागण्याचे हे परिणाम आहे ना अशा बोलताना तुम्ही मी म्हणते ना आणि इथं उलटच आहे आई मोठी सांगते नाही बाई असं ससरं चांगलं राहायचं तिला काय माहित आहे इकडे मायचा उद्धार होते म्हणून इकडे सासू म्हणते भरलं असन पोट तिला काय माहित आहे ते सांगते सरकन हिले वाटते उलट काय माहित माईले काही तर सासूच्या पोटात असं भरलं आहे म्हणून ते कधी म्हणते बाई किती काही आपल्यासोबत कसंही वागलं तोंडावर तोंड देऊ नये बाई तोंडावर तोंड देऊ नये मग घ्या ना ऐकून यायचं किती ऐकून घ्या तिला काय माहित आहे असं आहे म्हणून इथं
बाई एवढी बोलू नको, एवढी बोलू नको रंगाची. एवढीशा गोष्टीसाठी एवढी रंगाची बोलून राहिली. चालली मी आंघोळीले. हो आता तुम्हाला रंगाचं वाटून राहिलं. सरक्यानं तेव्हाच गेल्या असत्या तर एवढं बोलायची काही गरज होती काय? मायच्या गीतच्या घरचं काढायची काही गरज नव्हती ना. पण तुम्हाला लय आवडते ना मायच्या इथचं काढायचं. तू म्हटलं मा पुरच्या इथचं काय काढलं, माय जवायचं काय काढलं त्या. तुला कोण अधिकार दिला मा जवायचं काढायचं? हो मला अधिकार नाही आहे तुमचं काही काढायचं. तुम्हाला हे अधिकार खाता पिता माय बापाचं नाव उद्धार करायचं. ते दिलं ना मॅम पूर्ण तुमच्याकडे. ये बाई माय सासू खायलाच बोलायला लागत होतं. एवढीशा शब्दात त्याने चांगलंच म्हटलं असं ना. काय भांडणाचंच काम आहे बापा यायचं. हो पाया लागतो तुया, पाया लागतो. बोलू नको बापा, एवढी बोलू नको. लागा लागतो बापा पाया. मी लागतो ना तुमच्या पाया. तुम्ही नको लागू मायाला पाया. खाली एवढे कष्ट घेता. राहू द्या माया नको लागू बापा पाया गिया. जा बरं आंघोळीले जा बरं. वेळ नको करू, जाऊ द्या ना. जा ना तिकडे. हो मग मी जातो आंघोळीले. पण माय म्हणणं आहे का मी त्याही वेळेस वेळानं सांगत होतो ना, इले किती घाई आहे म्हटलं. जा बरं, विषय वाढवू नका बरं. जा आंघोळ करा जा. बोलते पडू सुना भेटायला नशीबच लागते बापा. लय ह्या बुद्धीचं 70 वाढलं. आपण चांगलं राहिलं ना जास्त बोलते. पांजी खाऊन राहिली बुद्धी. नीता म्हणते म्हटलं नीता बोलते व ताई मनाच्या मनात काय बोलाले. तेव्हा पाहिलं का माय बाप यायला जसं काय सर्टिफिकेट दिलं माय बाप काढायचं. काही गोष्टी सोडून द्या लागते. काय करता आता? आहे स्वभावाला काही औषध नाही आहे. स्वभावाला काही औषध नाही आहे. पण यायला जास्त बोलू दिलं नाही. हा जास्त बोलते म्हटलं. आणि जास्त बोलून पाहिजे. जेवढं जास्त हाणून मानून बोलते. तसं नाही आहे. चांगलंही राहून पाहिलं. चांगल्याचा अनुभव झाला. आता वांगल्याचा अनुभव झाला. काही नाही आहे. चांगलं राहून काही फायदा नाही आहे. असं नाही आहे. सगळे विचार सारखेच नसते. चांगलं राहिलं चांगलंच होते आपलं सगळं. आपण तेच विचार करत राहतो, त्याच भरमात राहतो. काही नाही होत. चांगलं वांगल्याचं सारबेक चांगलं होते. नाही ह्या बुद्धीचं लय वाढलं. आता मी हिच्या बाबाला म्हणतो, श्रीच्या बाबाले. नाहीतरी आता श्री जरासा मोठा झाला राहते थोडं दुकानात. नाही तर आता स्कूलमध्येच टाकून द्यावं म्हटलं. नर्सरीमध्ये हेच टाकून देतो. दुकानच टाकतो. काय घरच्या घरी बुद्धीनं लय मॅड करणं लागलो. आता कायचं हे दुकान टाकते. येईल दुकान टाकलं का मावर सीन मग सारा बोझ्या. बरं बाई बोलून चालवून ह्या होते मोकळ्या. आपल्यासारखं राहते बापा. सारं अटकलं बोल नाही होते एवढं. कायचं दुकान टाकता मग तुम्ही? विचार स्टेशनरी टाका तिच्यात, किराणा टाका. जराशी याची मशीन ठेवून द्या. जेराक्सची ते चालते. हे भांडणं आपलं चुरडा होते सारं. आपलं सगळं याच्यात मरण होऊन राहिलं.